मला प्रोटेस्ट करण्याबद्दल माझे तर वैयक्तिकरित्या असे मत आहे की मी कुठल्याही पक्षाचे नाहीये। मी सध्या माझा जो पक्ष आहे आणि आयुष्यभर हाच पक्ष राहील। मी विद्यार्थी या पक्षाचे आहे आणि विद्यार्थी या नात्यानेच मी स्वतः करंटली माझी सिच्युएशन जी आहे मी या विद्यार्थी वयातून फेस करू लागली आणि या सगळ्या गोष्टी प्रोटेस्ट करण्याच्या आधीपासून मला या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतंय। जर विद्यार्थी वयामध्ये ही जर विद्यार्थ्यांची दशा आहे, विद्यार्थी हे देशाचं भवितव्य आहे आणि आज जर विद्यार्थ्यांना प्रोटेस्ट करावं लागतंय म्हणजे प्रत्येक जणाची जी जीवनशैली आहे ती एज्युकेशनल लाईफ सोडून या गोष्टींना फेस द्यावं लागतंय। म्हणजे भारतामध्ये या सगळ्या गोष्टी घडताय तर दुःखद गोष्ट म्हणजे शोकांतिका वाटतं मला की विद्यार्थी दशेमध्ये सुद्धा प्रोटेस्ट करावं लागतंय। मग काय अंगणवाडी बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी पण प्रोटेस्ट करावं का? जर पॉलिटिक्स एवढं डेव्हलप झालेलं आहे तर आज प्रत्येक पक्ष विकल्याच्या जागेपेक्षा प्रोटेस्ट करताना विद्यार्थ्यांना प्रोटेस्ट करायची गरज का भासते? आणि शाही फेकपणा त्यात वांगचूक सरांना पांढऱ्या बेडशीटात लपटलं जात आहे। तो एक जिवंत माणूस असताना त्यांना पांढऱ्या बेडशीटात लपटणं म्हणजे एक डेड बॉडी सारखं होतं। हे जे करतात हे जे त्यांच्या सोबत करण्यात जी कर्तृत्व आली आहे ही पूर्णपणे चुकीची होती आणि आज प्रोटेस्ट जर शिक्षणासाठी करावं लागतंय तर पुढे चालून विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावं की या पूर्ण आयुष्य प्रोटेस्ट करण्यातच करावं हे माझं मत आहे। आणि यासाठी या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींसाठी मला इथे यावं लागलं। आज स्वतःच्या शिक्षणाचा भाग सोडून मला इथे यावं लागतंय का? कारण आज प्रोटेस्ट करण्याची गरज भासतीये म्हणून शोकांतिका वाटते मला।